हा सुरू करूया. हॅलो मला काय बरोबर. वेलकम टू डॉक्टर सुरेश जाधव, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ऑफ सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. आज डॉक्टर जाधव यांच्याकडून कोविड वॅक्सिन बद्दलची माहिती आपण घेणार आहोत. त्यापूर्वी हा इंटरव्ह्यू ज्या संस्थेतर्फे कंडक्ट केला जातोय त्या आरोग्य लॅबची मी आपली माहिती करून देतो. त्यानंतर डॉक्टर सुरेश जाधव यांचा परिचय करून देतो आणि आपण मुलाखतीला सुरुवात करूया. आरोग्य लाभ फाउंडेशन ही संस्था मागच्या वर्षीपासून सुरू झालेली आहे आणि या प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन्स किंवा रोगाबद्दल रोगप्रतिकार शक्ती वाढवून औषधं कमी घ्यावी लागावीत अशा प्रकारचे ट्रेनिंग, रिसर्च आणि टेस्टिंग याबद्दलच्या ऍक्टिव्हिटीमध्ये ती आहे. आणि प्रिव्हेंटिव्ह हेल्थ मध्ये व्हॅक्सिन हे महत्वाचा भाग असल्यामुळं जुने मित्र डॉक्टर सुरेश जाधव यांना सिरम इन्स्टिट्यूट मधून इन्व्हाइट करून त्याच्याबद्दल चर्चा करायच्या हेतून हे आपण संयोजन केलंय. डॉक्टर सुरेश जाधव यांचा मी परिचय आपल्या सर्व श्रोत्यांना करून देतो. गेल्या 48 वर्षे ते या टेक्निकल क्षेत्रामध्ये आहेत. मेनिंगोकॉकल ए कॉन्जुगेट व्हॅक्सिन आणि इन्फ्लुएन्झा व्हॅक्सिन याच्या डेव्हलपमेंटमध्ये सिंहाचा वाटा त्यांचा आहे. कोविड व्हॅक्सिन बद्दलही त्यांचा संशोधन चालूच आहे. सर्व डेव्हलपिंग कंट्रीज मधल्या व्हॅक्सिन मॅन्युफॅक्चरर्स नेटवर्क DCVMN याची सुरुवात इनफॅक्ट डॉक्टर जाधव यांच्याकडून झाली आहे. पहिले 5 वर्ष ते या संस्थेचे अध्यक्ष होते. त्यानंतर या सबीन व्हॅक्सिन इन्स्टिट्यूट, WHO, IVR, IVAC, डिकेड्स ऑफ व्हॅक्सिन यामध्ये त्यांचा फार मोठा सहभाग आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या या व्हॅक्सिन संबंधाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये ते कार्यरत असतात. आपल्या इंडियन फार्माकोपिया कमिशन म्हणजे फार्माकोपिया हे ड्रगचे स्टँडर्ड ठरवण्यासाठी जी कमिशन आहे त्या कमिशन मध्ये हे एक्सपर्ट कमिटीचे चेअरमन आहेत डॉक्टर सुरेश जाधव. त्यानंतर त्यांचा संशोधनामध्ये सहभाग आहे, शैक्षणिक संस्थांची सहभाग आहे. त्यांनी 100 तांत्रिक पेपर्स पब्लिश केलेले आणि 2 पेटंट त्यांच्या नावावर आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे जगामध्ये ज्या 50 शास्त्रज्ञांचा नाव व्हॅक्सिन क्षेत्रामध्ये घेतलं जातं त्यामध्ये 7वा नंबर डॉक्टर जाधव यांचा आहे. आणि ही गोष्ट हाफकिन इन्स्टिट्यूटला, आपणा सर्वांना आणि आम्ही मित्र असणाऱ्या सगळ्या लोकांना अतिशय अभिमानास्पद आहे. आणि इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनच्या पुणे ब्रँच कडून 2005चं इंडियन लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड हे डॉक्टर सुरेश जाधव यांना मिळालेलं आहे. या परिचयानंतर मी एक व्यक्तिगत परिचय करून देतो की गेले 40 वर्ष आमचा संपर्क असा आहे. मी 75-76च्या दरम्यान हाफकिन इन्स्टिट्यूट मध्ये ज्यावेळेला एमफार्मचा विद्यार्थी होतो त्यावेळेला डॉक्टर गायतोंड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर जाधव त्यांच्या PhDचं काम करत होते. डीज लॅब आपण त्याला म्हणायचो. म्हणजे डायरेक्टरच्या लॅबमध्ये काम करणारे जे विद्यार्थी असतात त्यांच्याकडून आम्ही व्हेनम काढल्यानंतर ते व्हेनम लाईफलाइज करण्यासाठी आम्हाला डीज लॅबमध्ये ते सॅम्पल पाठवायला लागेल, त्यांच्याकडून ते कलेक्ट व्हायचं. आणि या हाफकिन इन्स्टिट्यूट मधून PhD कंप्लीट केल्यानंतर सगळा प्रवास सिरम इन्स्टिट्यूट मध्येच त्यांनी केलेला आहे. मी मुख्यतः आजचा संवाद सुरू करण्यापूर्वी 2 गोष्टींसाठी डॉक्टर जाधव यांचं अभिनंदन करतो. एक म्हणजे गेले 12 वर्ष गेली की आपण त्याला एक तप म्हणतो, अशा 3 तपापेक्षा जास्त काळ ते सिरम इन्स्टिट्यूट या संस्थेमध्ये कार्यरत आहेत. साधारणपणे प्रायव्हेट संस्थेमध्ये काम करणाऱ्या लोकांना बदल बराच 10-15 वर्षांना किंवा 5-10 वर्षांना करत असतात, पण अशा परिस्थितीत सुद्धा गेली 40 वर्ष ते या सिरम इन्स्टिट्यूट मध्ये कार्यरत आहेत. आणि एका ठिकाणी अशा प्रकारे कमिटेड काम केल्याशिवाय एवढी मोठी अचिव्हमेंट मिळत नाही, म्हणून मी डॉक्टर जाधव यांचं व्यक्तिशः अभिनंदन करतो. आणि दुसरं अभिनंदन की सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला नुकतंच ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया आणि भारत सरकार यांच्याकडून कोविड व्हॅक्सिन सप्लाय करण्याची परमिशन मिळालेली आहे. याच्यामध्येही डॉक्टर जाधव यांचा सिंहाचा वाटा आहे. 40 वर्षामध्ये सिरम इन्स्टिट्यूटची जी प्रगती झाली ती इन्स्टिट्यूटची प्रगती आणि डॉक्टर जाधवांची वैयक्तिक प्रगती या गोष्टी एकमेकात हात घालून जाणारे आहेत. तर या सगळ्या बॅकग्राऊंडवर मी मुलाखतीला सुरुवात करतो. डॉक्टर जाधव, या सिरम इन्स्टिट्यूटच्या प्रगतीचा आलेख सांगा. आपण
तिथे जॉईन होण्यापूर्वी, जॉईन झाल्यानंतर कशी प्रगती झाली याच्याबद्दलची कल्पना सगळ्या श्रोत्यांना द्या. डॉक्टर जाधव. थँक्यू व्हेरी मच तेज, की आपल्या जुन्या ओळखीच्या मुळे तुम्ही आज मला बोलावलं आणि तुमच्या संस्थेसाठी ही मुलाखत तुम्ही घेताय. बऱ्याच वेळा असं होण्याची शक्यता आहे की मला माझ्या याच्यात मराठी शब्दांच्या ऐवजी इंग्रजी शब्द जास्ती येतील, कारण की सायंटिफिक शब्द जेव्हा आपण ट्रान्सलेट करतो तेव्हा इमिजिएटली काही ते डोक्यात येत नाही की मराठीत त्याला काय म्हणतात. हा एक भाग झाला. पण तुम्ही जो हा प्रश्न विचारला त्याच्यामध्ये जी प्रगती झाली, तुम्हाला सिरम इन्स्टिट्यूटची प्रगती बद्दल बोलायचं आहे की माझ्या प्रगतीबद्दल बोलायचं? तुमच्या प्रगतीबद्दल वैयक्तिक नंतरचा प्रश्न आहे. सिरम इन्स्टिट्यूटच्या प्रगतीचा पहिला प्रश्न आहे की सिरम इन्स्टिट्यूटच्या पहिला प्रश्न आहे. आता सिरम इन्स्टिट्यूट बद्दल बोलायचं तर सिरम इन्स्टिट्यूट हे 1966 साली डॉक्टर सायरस पुनावाला यांच्या कल्पनेतून बाहेर आलेली एक संस्था आहे. तो काळ असा होता, सायरस पुनावालांची फॅमिली एशियामध्येच नाही तर जगभरामध्ये रेस हॉर्स ब्रीडिंग साठी प्रसिद्ध होती. तर रेस हॉर्सेसला जे काही घोडे लागतात, जातीवंत घोडे ज्याला म्हणतो आपण, ते त्यांच्या स्टड फार्म मध्ये ते ब्रीड करायचे आणि ते सप्लाय करत होते. पण हे करत असताना बरेच वेळेला काही घोडे असे असतात की त्यांचा जॉईंटचा प्रॉब्लेम येतो किंवा अजून त्यांना दुसरे काही आजार विकार असतात आणि मग ते त्या रेसमध्ये जाऊ शकत नाही. अशा वेळेला दोनच गोष्टी होऊ शकतात. एक तर त्या घोड्याला ते इथेनॉलाइज करून संपवू शकतात किंवा मग ते दुसऱ्या कोणाला देऊन त्याचा जर कोणी चांगला वापर करू शकत असेल तर त्याचं ते डोनेशन देत होते. त्यावेळेला त्यांनी हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये सगळ्या लशी तयार व्हायच्या, टिटनस, धनुर्वात किंवा घटसर्प, सर्पदंश, आणि ते तयार करायला त्यांना घोडे लागायचे. त्याच्यासाठी यांनी आपले इथले जे घोडे जे रेसमध्ये वापरू शकत नाही ते हाफकिनला द्यायला सुरुवात केली होती. एकदा अशी कधी परिस्थिती आली की यांना काहीतरी एका घोड्याला साप चावला आणि त्यांना त्या अँटीस्नेक व्हेनमची गरज होती. त्यांनी तिथल्या लोकल लोकांना कॉन्टॅक्ट केलं आणि विचारलं की बाबा तुम्ही आम्हाला काही देणार का म्हणून. ते म्हणाले की आम्ही देऊ शकतो, पण आम्हाला मुंबईवरून डायरेक्टरांची परमिशन पाहिजे. तो काळ असा होता, म्हणजे मिड 60s मधला, की आपल्याकडे टेलिफोन लाईन्स व्यवस्थित चालायचे नाही. इव्हन म्हणजे ज्या वेळेला लाईटनिंग कॉल लावायचे ते सुद्धा 2-2, 3-3 दिवस घेत होते. त्याच्यामुळे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही, त्यांची परमिशन आली नाही आणि अनफॉर्च्युनेटली ते जे घोड्याला चावलं होतं ते घोडं मरण पावलं त्या सर्पदंशामुळे. त्यावेळेला तो एक राग थोडासा मनात होता की आपण यांना म्हणजे शेकडो घोडे दिले, फुकट दिले, आणि जेव्हा आपल्याला गरज होती तेव्हा आपल्याला एक 4 वायल सुद्धा त्या अँटीस्नेक व्हेनमचे मिळाले नाही. त्याच वेळेला त्यांच्याकडे एक वेटरनरी तज्ज्ञ होते. त्यांनी सांगितलं की या परिस्थितीमध्ये तुम्ही असं का नाही करत की स्वतःच या टिटनस सिरम किंवा स्नेक व्हेनम सिरम याच्या प्रोडक्शन मध्ये तुम्ही एंट्री करा. त्यावेळेला भारताची पण परिस्थिती जरा थोडी विचित्र होती. आपण 62 सालचं चायनीज युद्ध आपल्याकडे झालं होतं, 65 सालचं पाकिस्तान वॉर झालं होतं, आणि त्या प्रत्येक वेळेला ज्या वेळेला आपल्या जवानांना हे अँटी टिटनस सिरमची गरज लागायची बिकॉज ऑफ दी वुंड्स फ्रॉम काय म्हणतात त्याला, बंदुकीच्या गोळ्या असो किंवा अजून बाकीचे काही कारण असो, ते सगळं त्यावेळेला आपल्याकडे तयार होत नव्हतं. म्हणजे 20 ते 25% लशी आपल्याकडे त्या म्हणजे लागतील एवढाच क्वांटिटी तयार होत होती. बाकीची क्वांटिटी आपण युरोपमधून इम्पोर्ट करत होतो. त्यांचा सल्ला असा होता की तुम्ही जरी सुरुवात केली तर हाफकिन इन्स्टिट्यूट काही हे सगळ्यांचं म्हणजे रिक्वायरमेंट पूर्ण करू शकत नाही, आपल्याला सुद्धा हे मार्केट मिळू शकेल. आणि तशी सिरम इन्स्टिट्यूटची सुरुवात झाली. 1966 साली त्यांनी पहिल्यांदा वास्तुशांती केली, 67 साली वास्तू पूर्ण झाली आणि 68 सालापासून त्यांच्या प्रोडक्शनला सुरुवात होऊन त्याची विक्री पण सुरू झाली. तो काळ असा होता की त्यावेळेला फार जास्ती रूल्स रेग्युलेशन्स नव्हते. म्हणजे ड्रग ऍक्ट एक्झिस्टन्स मध्ये होता, तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी पाळाव्या लागत होत्या, पण त्याच्या ज्या रिक्वायरमेंट्स होत्या त्या फार कमी होत्या आणि तेवढ्या तीव्रतेने त्याची अंमलबजावणी पण त्यावेळेला होत नव्हती. पण यांची एकदा संस्था सुरू झाल्यानंतर
अँटी टेटनस सिरम हे पहिलं प्रॉडक्ट होतं, अँटी डिप्थेरिया सिरम हे दुसरं प्रॉडक्ट होतं. आणि हे तयार करताना त्यांना असं लक्षात आलं की दरवेळेला त्यांना हाफकिनकडे भीक मागायला जावं लागायचं की त्यांना टॉक्सिन पाहिजे किंवा वॅक्सिन पाहिजे त्यांच्या गोड्यांना सुरुवातीला इम्युनाइज करायला. तर ते अँटीजन त्यांना हाफकिन त्यावेळेला ते सप्लाय करत होते. तर त्यांनी असा विचार केला की ह्या दोन्ही यांचं जर प्रोडक्शन आपण स्वतः सुरू केलं तर आपलं जी रिक्वायरमेंट आहे अँटीजनची ती पूर्ण होईल आणि ऍडिशनली आपण नवीन वॅक्सिन क्षेत्रामध्ये सुद्धा याच्यामुळे प्रवेश करू शकू. आणि तशी ती सुरुवात होऊन 1971 सालापासून पहिल्यांदा टिटनस टॉक्साइड आणि मग डिप्थेरिया टॉक्साइड, मग डीपीटी 1974 मध्ये आणि त्याच्यानंतर 1980च्या सुरुवातीला असं लक्षात आलं की आपण अजून काही डायव्हर्सिफिकेशन केलं तर बरं होईल. मी या संस्थेमध्ये 1979 साली जॉईन झालो. आज जवळपास 41 वर्ष पूर्ण झाले, 42 वर्ष झालेले आहेत. आणि 1979 पासून जी काही सिरम इन्स्टिट्यूटची डेव्हलपमेंट झालेली आहे त्या प्रत्येक नवीन प्रॉडक्टमध्ये किंवा त्या प्रगतीमध्ये थोडा बहुत माझा पण काय म्हणतात त्याला सहभाग आहे आणि त्याबद्दल मला अभिमानी वाटतो. पण सिरम इन्स्टिट्यूट मी जॉईन झाली हा एक ऍक्सिडेंट होता. मला सिरम इन्स्टिट्यूटला जॉईन होण्याचं माझ्या मनात नव्हतं. हाफकिनमध्ये पीएचडी झाल्याबरोबर मी बाहेर अप्लिकेशन केला 4-5 ठिकाणून पोस्ट डॉकच्या ऑफर्स आल्या, स्कॉलरशिप पण मिळाल्या आणि मी इंग्लंडमध्ये जाणार होतो. त्याच वेळेला यांची ऍडव्हर्टाइजमेंट पाहिली. ऍडव्हर्टाइजमेंट पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की आपल्याला एक अनुभव असावा की इंटरव्ह्यू मध्ये काय विचारतात काय नाही कसं होतं. आणि तशी माझी डॉक्टर पुनावालांची भेट झाली. पहिल्या भेटीमध्ये आमची थोडीशी भांडणं झाली. मला गरज नव्हती नोकरीची त्याच्यामुळे बोलताना आपण समान लेव्हलला आहे या भावनेने मी त्यांच्याशी बोललो. आणि 2 दिवसांनी जेव्हा त्यांचा फोन आला की तू केव्हा जॉईन होतोस तर मी त्यांना म्हटलं की मला वाटलं तुम्ही मला कधीच घेणार नाही म्हणून. ते म्हणे नाही, आय लाईक युअर स्पिरिट अँड युअर ॲटिट्यूड. आणि फॉर्च्युनेटली मला सुद्धा जॉईन केल्यानंतर आजपर्यंत कधी असं रिग्रेट झालं नाही की आपण इथे काय जॉईन केलं. आणि एकदा जर बाहेर गेलो असतो तर पुन्हा भारतामध्ये परत येण्याची शक्यता फार कमी होती. आय वुड हॅव सेटल्ड इदर इन इंग्लंड और अमेरिका, कुठेतरी बाहेर गेलो असतो, परत सुद्धा आलो नसतो. पण हाफकिनमध्ये असताना मी पर्टुसिस वॅक्सिन या विषयावर काम करत होतो. आणि त्यावेळेला मी जेव्हा लिटरेचर सर्वे केला तेव्हा असं लक्षात आलं की जगामध्ये इतके औषधं नवीन नवीन शोध करून शास्त्रज्ञांनी आणलेले आहेत, तयार केलेले आहेत आणि ते वापरत सुद्धा येतात. त्याचप्रमाणे या लशी सुद्धा फार जुन्या आहेत आणि त्या सुद्धा तयार होऊन लोक वापरतात. पण लशीबद्दल खास म्हणजे काय म्हणता येईल त्याला क्षमता किंवा त्याची गुणवत्ता अशी आहे की हा लशींचा जो प्रकार आहे दॅट इज द ओनली मेडिसिन विच इज नोन ॲज द मोस्ट काय म्हणता येईल त्याला कॉस्ट इफेक्टिव्ह मेडिसिन. म्हणजे सगळ्यात स्वस्तातलं सगळ्यात असर करणारं औषध अशी त्याची ख्याती आहे. बाकी कुठलेही औषध आहे ते तुम्हाला कमीत कमी 8 दिवस, 15 दिवस, महिनाभर, काही औषधं वर्षभर सुद्धा तुम्हाला घ्यावी लागतात. पण लशींचं असं आहे की एकदा लहानपणी लस घेतली की त्या आजाराच्या अगेन्स्ट घेतलेली असते, त्या आजाराच्या अगेन्स्ट तुमच्या शरीरात प्रतिकार क्षमता निर्माण होते आणि मग तो आजार तुम्हाला होत नाही. आणि हे जे त्याचं कॅरेक्टरिस्टिक आहे ते दॅट वॉज व्हेरी काय म्हणतात त्याला इम्प्रेसिव्ह टू मी. आणि मग मी विचार केला की आपल्याला जर आता या लशींच्या क्षेत्रामध्ये जर काम करायची संधी मिळत असेल तर का नाही, म्हणून मी सिरम इन्स्टिट्यूट जॉईन केली. त्याच्यानंतर 1980-82 साली असं लक्षात आले. सॉरी बोला. नाही, माझा पुढचा प्रश्न असा आहे की हाफकिन इन्स्टिट्यूट मधला एक पीएचडीचा विद्यार्थी आणि आता सिरम इन्स्टिट्यूट मधले एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, हा जो 40-41 वर्षाचा प्रवास झालेला आहे त्याच्याबद्दल जरा श्रोत्यांना सांगा. मी इथे जॉईन झाल्याबरोबर त्यांनी मला पहिलं काम काही दिलं असेल तर त्यावेळेला हे अँटी स्नेक व्हेनम सिरम बनवत नव्हते. अँटी टिटनस आणि अँटी डिप्थेरिया दोनच अँटी सिरम बनवायचे. मला म्हणे हे तू पण काम केलेलं आहे अँटी स्नेक व्हेनमवर तिकडे हाफकिनला असताना किंवा व्हेनमवर काम केलेलं आहे.
तर तू हा प्रॉडक्ट तयार करू शकशील का? मला काही प्रॉडक्ट तयार करायचा अनुभव नव्हता किंवा त्या प्रकारचं काम करायची सुद्धा म्हणजे हे नव्हती, काय म्हणतात त्याला, प्रॅक्टिस नव्हती. पण जो काही हाफकिनमधला अनुभव होता, सगळ्या लोकांशी संबंध ठेवणं, त्यांच्याकडनं माहिती काढणं, त्याच्यावरून माझ्या असं लक्षात आलं की हे काही कठीण जाणार नाही. तर त्याच्यामुळे माझं पहिलं प्रोजेक्ट सिरम इन्स्टिट्यूट जॉईन झाल्याबरोबर होतं अँटी स्नेक वेनम सिरम तयार करणे. आणि 1.5 वर्षाच्या काळामध्ये ते मी तयार करून अगदी घोड्यांना, म्युल्सला, पोनीजला स्वतःच्या हाताने इंजेक्शन देऊन, त्यांचं नंतर प्लाझ्मा काढून, तो प्लाझ्मा प्रोसेसिंग करून, क्वालिटी कंट्रोल करून, लायसन्स आणून FDA कडनं त्यावेळेला ते प्रॉडक्ट 1.5 वर्षामध्ये आम्ही लॉन्च पण केलं. सो तो पहिला अनुभव होता. पण त्या काळात हाफकिनचे आमचे एक सिनियर होते, डॉक्टर हब्बू म्हणून, नागपूरला हाफकिनला असिस्टंट डायरेक्टर असायचे, रिटायर झाले आणि इथे सिरमला ते क्वालिटी कंट्रोलचे इन्चार्ज होते. तर ते त्यांचंही वय झालं होतं, त्यांना रिटायर व्हायचं होतं, म्हणून त्यांच्या जागी मालक म्हणाले की तू हे क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट का नाही बघत. तर त्या याने मी क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट बघायला लागलो. पण एकदा ती सुरुवात झाल्यानंतर क्वालिटी कंट्रोल, क्वालिटी अश्युरन्स, रेग्युलेटरी, कॉस्टिंग, हे सगळे प्रकार हळूहळू माझ्याकडे आले. पण हे कुठले ऍडिशनल प्रकार आल्यामुळे आपल्यावर प्रेशर येतं असं मला कधीच वाटलं नाही. आणि डॉक्टर पुनावालांनी जे काही आम्हाला फ्रीडम दिलं काम करायचं, त्याच्यामुळे ती फक्त सुरुवात ठरली. त्याच्यानंतर ह्युमन ब्लड प्रोडक्ट्स, मिझल्स वॅक्सिन किंवा मिझल्स ग्रुप ऑफ वॅक्सिन, त्याच्यामध्ये मिझल्स, MR, MMR आलं. त्याच्यानंतर हेपॅटायटिस B वॅक्सिन, हे रिकॉम्बिनंट वॅक्सिन आहे. त्याच्यानंतर हिमोफिलस इन्फ्लुएन्झा वॅक्सिन, हे कॉन्ज्युगेट वॅक्सिन आहे. हे सगळे वॅक्सिनचे प्रकार हळूहळू आम्ही बाहेरनं आणत गेलो. त्याच्यासाठी बाहेरच्या शास्त्रज्ञांशी संपर्क केला, त्यांच्याकडनं मदत घेतली, त्यांच्याकडनं स्ट्रेन्स आणले. मग ते अमेरिकेतनं होते, युरोपमधनं होते, आणि ते सगळे इथे डेव्हलप करून ते सगळे प्रॉडक्ट्स इथे तयार केले. आणि त्या सगळ्या काळामध्ये माझ्यासाठीच नव्हे, ते इव्हन सिरम इन्स्टिट्यूटसाठी 1984 साली मला एक म्हणजे संधी आली नेदरलँडला जायची. त्याच्यामध्ये WHO एक क्वालिटी कंट्रोलचा प्रोग्राम होता, आणि त्या प्रोग्राम मध्ये जाताना ते 1 महिन्याचं ट्रेनिंग देत होते, सगळ्या वॅक्सिन किंवा अँटीसिरा कसं टेस्ट करायचं, काय करायचं. तर आणि जेणेकरून तुम्ही जागतिक पातळीवर त्या दृष्टीने ते काम कराल. म्हणजे भारत आहे आणि त्याच्याकडचे रेग्युलेटरी कंडिशन थोड्या ढिल्या आहेत, म्हणून वेगळ्या प्रकारचं तुम्ही प्रॉडक्ट तयार करा असं नाही, तर ते जागतिक लेवलचं एकच प्रॉडक्ट तयार करून आणि त्याप्रमाणे टेस्ट करून ते डिस्ट्रीब्यूट करायला मदत करावी, ह्या दृष्टीने WHO कोर्स केला होता. त्या कोर्समध्ये माझी तिथे भेट झाली. डॉक्टर मॅग्राथ म्हणून होते. तर त्यांना मी विचारलं की जर सिरम इन्स्टिट्यूटला त्यांचे प्रॉडक्ट जर WHO किंवा युनिसेफला सप्लाय करायचे असतील तर काय करायला पाहिजे. ते म्हणाले की आमच्याकडे या रिटर्न गाईडलाईन्स आहेत, टेक्निकल रिपोर्ट सिरीज आहे, तुमचं प्रॉडक्ट जर याच्याप्रमाणे झालं तर ते डेफिनेटली तुम्ही सप्लाय करू शकाल. आणि दॅट वॉज अ चॅलेंज. परत आल्यानंतर पुनावाला साहेबांशी बोललो की आपण आपले प्रॉडक्ट सुद्धा का नाही बघायचे, की आपल्यालाही त्या लेवलला नेऊन जर WHO ला सप्लाय करता येत असतील बघायला पाहिजे. ते म्हणे ठीक आहे, यू गो हेड, पण आपले भारतीय प्रॉडक्ट आहेत, कोण घेणार तिथे. मी म्हटलं तुम्ही फक्त हो म्हणा, आपण प्रयत्न करू, ऍट द मोस्ट आपण फेल जाऊ त्याच्यामध्ये, आपल्याला त्याच्यामध्ये यश येणार नाही, पण जर यश आलं तर आपलं एक वेगळी संधी मिळेल. ऑफकोर्स कम्प्लीट गोष्ट व्हायला कमीत कमी 7 वर्ष लागली. 1991 साली पहिल्यांदा आम्ही WHO ला अप्लिकेशन केला, 92 साली इन्स्पेक्शन झालं, आणि 93च्या जानेवारीमध्ये WHO कडनं मला पत्र आलं की तुमचे मिझल्स वॅक्सिन आम्ही WHO प्री क्वालिफाईड केलेलं आहे, आणि विच यू कॅन सप्लाय टू युनिसेफ, पाहो अँड अदर WHO UN एजन्सीज. ग्रेट ग्रेट. आणि तो माझ्या दृष्टी माझ्या स्वतःसाठी ते काय म्हणतात त्याला चांगलीच संधी होती, पण सिरमसाठी दॅट बिकेम द मेजर काय म्हणतात त्याला ओपनिंग ऑफ मार्केट्स. ब्रेक थ्रू. आता या आणि त्या एका प्रॉडक्ट एक प्रॉडक्ट बँड म्हणजे 93 साली जे प्री क्वालिफाय झालं, आजच्या घटकेला सिरम इन्स्टिट्यूटचे 25 प्रॉडक्ट WHO प्री क्वालिफाईड आहेत. हायली क्रेडिबल.
आता या बॅकग्राऊंडवर करोना हा सगळ्या श्रोत्यांचा अगदी ऍक्टिव्ह इंटरेस्ट आहे. करोना लसी संबंधी आपली जी काही प्रगती, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, त्याच्यानंतर एक मल्टीनॅशनल कंपनीने आपलं हे एकमेकांचं अंडरस्टँडिंग काय आणि हे प्रॉडक्ट कसं डेव्हलप झालं ह्याच्याबद्दल माहिती. त्यावेळेला पहिल्यांदा नोव्हेंबर डिसेंबर मध्ये बातम्या यायला लागल्या, नोव्हेंबर डिसेंबर 1919 साली, की वुहान मध्ये काहीतरी न्यूमोनिया टाईप इन्फेक्शन आलेलं आहे, हा नवीन व्हायरस आहे आणि बऱ्याचशा केसेस तिथे झालेल्या आहेत. सुरुवातीला फॉर्च्युनेटली ते फक्त वुहान पुरतच मर्यादित होतं, बाहेर ते तो डिसीज काही गेलेला नव्हता. पण डिसेंबरच्या एंड मध्ये पहिल्यांदा असं झालं की चायनाला तो प्रकार याच्यावर त्यांनी कंट्रोल ठेवलं होतं, त्या बातम्या बाहेर जास्ती जाऊ देत नव्हते की त्याची सिव्हिरिटी किती आहे त्या आजाराची. तर ते जेव्हा बाहेर गेलं, काही लोक बाहेर गेले चायनात, त्यांनी सांगितलं की आमच्या गावामध्ये असा प्रकार झालेला आहे, लोक अशी पटापटा मरतायत आणि त्याच्यावर त्यांची ट्रीटमेंट करायला सुद्धा आमच्याकडे औषधं वगैरे नाहीत. आणि WHO जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये ते डिक्लेअर केलं की हे नवीन एक काहीतरी इन्फेक्शन आलेलं आहे आणि हे जग पसरण्याची शक्यता आहे. अनफॉर्च्युनेटली विदिन 1.5 month कमीत कमी 150 ते 160 देशांमध्ये तो व्हायरस पसरला आणि ज्या ज्या ठिकाणी तो पसरला त्या ठिकाणी त्यांनी आपलं रुद्र स्वरूप दाखवायला सुरुवात केली. पण ज्या वेळेला हा व्हायरस स्टडी केला गेला डिफरंट लॅबोरेटरीज मध्ये, तेव्हा असं लक्षात आलं की याची जी कॅटेगरी आहे ही SARS-2 कॅटेगरी आहे. व्हायरसच्या डिफरंट कॅटेगरीज असतात त्याच्यामध्ये. आणि फॉर्च्युनेटली और अनफॉर्च्युनेटली अगेन असं मी म्हणेल की 2007 साली 2011 साली सार्स आणि मर्स नावाचे 2 आजार आपण डोळ्यांनी पाहिले. सार्स म्हणजे साऊथ एशियन रेस्पिरेटरी सिंड्रोम आणि मर्स म्हणजे मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम. हे प्रकार फक्त एक 3-4 साऊथ एशियाच्या देशांमध्येच दिसले. तो रोग सुद्धा एक 6 ते 8 महिने होता. त्याच्यामध्ये काही लोक मृत्युमुखी पडले, पण मेनली जो काही त्याचं इन्फेक्शन होतं ते इन्फ्लुएन्झा टाईप होतं. म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीम त्याच्यात अफेक्ट होत होती, सर्दी खोकला होत होता. मर्स मध्ये पण तसंच झालं, पण मर्स सुद्धा एक 6 महिन्याच्या काळामध्ये मिडल ईस्ट मध्ये फक्त तो एक 4-5 देशांमध्ये दिसला आणि त्याच्यानंतर निघून गेला. पण ज्या वेळेला हे आजार दोन्ही सार्स आणि मर्स आले होते त्यावेळेला बऱ्याचशा लॅबोरेटरीजनी जगभरामध्ये त्या पर्टिक्युलर व्हायरसवर काम करायला सुरुवात केली होती. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅटफॉर्म्स वापरले, नवीन टेक्नॉलॉजी वापरल्या, नवीन सेल लाईन्स वापरल्या तो व्हायरस ग्रो करायला आणि ते व्हॅक्सिन पण तयार केलं होतं. पण अनफॉर्च्युनेटली ते व्हॅक्सिन फेज 1 आणि फेज 2 मध्ये एंट्री केल्या हे दोन्ही रोग हे नाहीसे झाले, म्हणजे त्याच्यापासून इन्फेक्शन बंद झालं. त्याच्यामुळे त्या तयार केलेल्या व्हॅक्सिनवर कोणी काम केलं नाही पुढे. आणि ह्या व्हॅक्सिनवर काम करणारी एक संस्था म्हणजे जेन्नर इन्स्टिट्यूट ऑक्सफर्डची होती. या जेन्नर इन्स्टिट्यूट बरोबर आमचे गेल्या 5 वर्षापासूनचे संबंध आहेत. आम्ही त्यांच्याबरोबर नवीन मलेरिया व्हॅक्सिन डेव्हलप करतोय. ते मलेरिया व्हॅक्सिन कम्प्लीट होऊन ऑलरेडी हे फेज 3 ट्रायल मध्ये आफ्रिकेमध्ये 2-3 देशांमध्ये सध्या त्याच्या क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. आणि त्या बॅकग्राऊंडवर ज्या शास्त्रज्ञांनी म्हणजे सारा गिल्बर्ट जिनी ते तयार केलेलं होतं मर्स व्हॅक्सिन SARS-2 प्लॅटफॉर्म घेऊन, ती म्हणाली की हा जो नवीन व्हायरस आलेला आहे कोरोना 19 हा सेम फॅमिलीचा आहे, तो वी कॅन यूज द सेम टेक्नॉलॉजी विच दे हॅव यूज टू मेक द मर्स व्हॅक्सिन. आणि त्यामुळे त्यांचं काम फार लवकर सुरळीत आणि जोमाने सुरू झालं. बाय मार्च पर्यंत त्यांच्याकडे व्हॅक्सिन पण तयार होतं. ज्यावेळेला त्यांनी ते व्हॅक्सिन केलं तेव्हा त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला की बाबा आम्ही असं व्हॅक्सिन तयार करतो आहे, पण तुम्हाला माहिती आहे आमची छोटी लॅब आहे, रिसर्च लॅब आहे, आमच्याकडे मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन करण्याची क्षमता नाही, तर त्याच्यासाठी जर तुम्ही आम्हाला मदत केली तर बरं होईल. तशी आमची ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी बरोबर पहिला कॉन्ट्रॅक्ट झाला आणि त्याप्रमाणे आम्ही ते व्हॅक्सिन पायलट स्केल पासून लार्ज स्केल पर्यंत म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग स्केल पर्यंत नेण्याची ती जबाबदारी आम्ही घेतली. पण त्याच्यामध्ये बऱ्याचशा पुढे डेव्हलपमेंट झाल्या की त्यांना
पण ही एक संधी होती पैसे गोळा करण्याची ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला. त्याच्यामुळे त्यांनी आधी मर्क कंपनी बरोबर बोलणी सुरू केली. त्यांना जर त्यांनी त्याचे राईट्स दिले त्या प्रोडक्शनचे तर त्यांना भरपूर पैसे मिळू शकतील. आणि मग शेवटी मग सोडून त्यांनी ॲस्ट्राझेनेका बरोबर तो कॉन्ट्रॅक्ट केला आणि सगळी टेक्नॉलॉजी जी डेव्हलप केलेली होती ती ॲस्ट्राझेनेकाला ट्रान्सफर केली. त्याच्यामुळे हे वॅक्सिन तयार करताना नाव जे येतं हे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ॲस्ट्राझेनेका येतं. कारण की ऑक्सफर्डनी ओरिजिनली रिसर्च केला, प्रॉडक्ट डेव्हलप केलं, ती कम्प्लीट टेक्नॉलॉजी ॲस्ट्राझेनेकाला दिली. ॲस्ट्राझेनेकाकडे अनफॉर्च्युनेटली वॅक्सिन तयार करण्यासाठी स्वतःची कंपनी नाहीये, त्यांचा त्याच्यात अनुभव पण नाहीये. म्हणून त्यांनी पुन्हा त्याचं सब डिव्हिजन करून जगातल्या बऱ्याचशा संस्थांकडे किंवा मॅन्युफॅक्चरर्सकडे त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिला. त्याच्यामध्ये सिरम इन्स्टिट्यूट एक महत्वाची होती. त्याच्याशिवाय चायनामध्ये 2 होत्या. त्यांनी तसंच ब्राझीलमध्ये, मेक्सिकोमध्ये आणि अर्जेंटिनामध्ये सुद्धा तो कॉन्ट्रॅक्ट दिलेला तिथल्या लोकल मॅन्युफॅक्चरर्सला की आम्ही तुम्हाला ही टेक्नॉलॉजी देतो, तुम्ही ते तयार करा. आणि युरोपमध्ये सुद्धा 4 ते 5 कंपन्यांना त्यांनी तो कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. याच्यामध्ये सिरम इन्स्टिट्यूटचा वाटा महत्वाचा वाटा आहे. कारण की आमच्याकडे फॉर्च्युनेटली त्यावेळेला आमचं बाकीचं एक्सपान्शन प्रोग्राम चालू होतं. बाकीचे नवीन प्रॉडक्ट जे आमचे पाईपलाईन मध्ये आहेत जे गेल्या पुढच्या 1-1.5-2 वर्षामध्ये येतील त्या प्रॉडक्टसाठी आमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर तयार होतं. मशिनरी पण आम्ही लावायला सुरुवात केली होती. त्याच्यामुळे ते इन्फ्रास्ट्रक्चर आम्हाला इमिजिएटली त्या कोरोना वॅक्सिनसाठी डायव्हर्ट करता आलं. त्याच्यामुळे त्यांनी केलेली टेक्नॉलॉजी आमच्याकडे आणून पायलट स्केलवरनं ती प्रोडक्शन स्केलवर नेऊन वॅक्सिन तयार करून त्याचं ॲनिमल स्टडीज कम्प्लीट करून DCGI कडे जाऊन त्यांच्याकडनं फेज 1 ची परमिशन घेणं हे काम सिरम इन्स्टिट्यूटनी जोमाने केलं. आणि त्याच्यामुळे आज बोलताना नेहमी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, ॲस्ट्राझेनेका आणि वॅक्सिन मॅन्युफॅक्चर बाय सिरम इन्स्टिट्यूट असा उल्लेख आहे. बरीचशी वॅक्सिन कोरोनाबद्दल डेव्हलप होत आहेत. तर या सगळ्या वॅक्सिनचे कंपॅरिझन सिरम इन्स्टिट्यूटचे वॅक्सिन आहे ते कशा प्रकारे वेगळं आहे? थोडक्यात सांगायचं म्हणजे काय म्हणतात त्याला कोरोना वॅक्सिन और कोरोना रोग जो आला COVID-19 ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामुळे हे बऱ्याचशा वॅक्सिन मॅन्युफॅक्चरर्सला एक प्रकारचं काय म्हणता येईल त्याला प्रोत्साहन मिळालं. हे एकच असा रोग आहे जगामध्ये आजपर्यंतचा की ह्याच्या आधी जर तुम्ही पाहिलं असेल तर कुठलाही रोग असो, रोटा व्हायरस असो, न्यूमोनिया असो, मेनिंजायटिस असो किंवा इव्हन DPT असो, त्याच्यासाठी एक ठराविक मॅन्युफॅक्चरर्स असायचे. ते आपलं मॅन्युफॅक्चर करायचे आणि इंटरनॅशनल एजन्सी सप्लाय करायला 3 किंवा 4 पेक्षा जास्त मॅन्युफॅक्चरर एका वॅक्सिनसाठी कधीच आपल्या बघण्यात आलेले नाहीये. पण या वॅक्सिनसाठी पहिल्यांदा असं झालेलं आहे की 321 लॅबोरेटरीज, युनिव्हर्सिटीज आणि कंपन्या हे या एक वॅक्सिन तयार करायसाठी प्रयत्न करत आहेत. आणि ह्या प्रत्येकाची टेक्नॉलॉजी थोड्या बहुत प्रमाणात मी असं म्हणेल की त्याच्यातले एक 15-20 लोक एकेका टाईपची वॅक्सिन करत असतील, पण त्याच्यामध्ये सुद्धा बरंचसं अंतर आहे. कोणी ऍडज्युव्हंट वापरतात, कोणी ऍडज्युव्हंट वापरत नाही. ऍडज्युव्हंट मध्ये 10 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये स्टॅबिलायझर्स घालतात, कोणी स्टॅबिलायझर घालत नाही, कोणी लायफलाइज केलं. त्याच्या ज्या स्टोरेज कंडिशन्स आहेत त्या वेगळ्या आहेत. म्हणजे अगदी -80 टेम्परेचरला स्टोअर करण्यापासून तर रेफ्रिजरेटेड 2 ते 8 डिग्री टेम्परेचरला स्टोअर करण्या इतपत प्रयत्न लोक करत आहेत. याच्यामध्ये सध्या ऑलमोस्ट 60 वॅक्सिन्स अशी आहेत की जी क्लिनिकल ट्रायल्स मध्ये आहेत. म्हणजे ते फेज 1 मध्ये असतील, फेज 2 मध्ये असतील किंवा फेज 3 मध्ये असतील. आणि 30 कंट्रीज याच्यामध्ये भाग घेत आहेत सध्या. आणि हे करताना काय म्हणतात त्याला ज्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज वापरलेल्या आहेत लोकांनी, त्याच्यामध्ये लाईव्ह एटेन्युएटेड व्हायरसची टेक्नॉलॉजी आहे, नॉन रेप्लिकेटिंग व्हायरल वेक्टर्स आहेत, रेप्लिकेटिंग व्हायरल वेक्टर्स आहेत, रिकॉम्बिनंट प्रोटीन्स आहेत, पेप्टाइड बेस्ड आहेत, व्हायरस लाईक पार्टिकल्स आहेत, DNA वॅक्सिन आहे, RNA वॅक्सिन आहे. आणि ह्या प्रत्येक याच्यामध्ये कंटिन्यू करू? हा येस, बरेच प्रकार आहेत. बरेच प्रकार आहे. तर त्या याच्यामध्ये सिरम इन्स्टिट्यूटचे वॅक्सिन आहे हे
नॉन रेप्लिकेटिंग याचं व्हायरल वेक्टर आहे. त्याच्यामध्ये आपण चिम्प ॲडिनो वेक्टर घेतलेला आहे, चिंपॅन्झी मधून येणारा. तर ॲडिनो वेक्टर जेव्हा म्हणतो की जसा इन्फ्लुएन्झा होतो, सर्दी होते माणसाला, तो जो बॅकबोन आहे त्या व्हायरसचा, तो बॅकबोन आणि चिंपॅन्झीमध्ये येणारा बॅकबोन हा ऑलमोस्ट आयडेंटिकल आहे. तर काही लोकांनी ह्युमन बॅकबोन वापरला, काही लोकांनी चिम्प मधून वापरला. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने ते चिम्प मधून वापरलेलं आहे. आणि महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे सिरम इन्स्टिट्यूटनी ज्या वेळेला डिसिजन घेतलं मार्चमध्ये की आपण सुद्धा कोविडसाठी काहीतरी करायला पाहिजे, आणि ज्या वेळेला आपलं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचं आमचं बोलणं सुरू होतं, त्यावेळेला आमच्या मॅनेजमेंटने एक निर्णय घेतला की आपण हे फक्त एकच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचं व्हॅक्सिन तयार करून चालणारी गोष्ट नाहीये. कारण की करोना हा विषय असा आहे की हा अख्ख्या जगाला भेडसावणारी हे आहे, म्हणजे भीती आहे. आणि जगाची लोकसंख्या जवळपास 7.8 बिलियन पीपल आहे. आता 7.8 बिलियन या लोकांना 2 डोसेस द्यायचे असतील तर जवळपास 15-16 बिलियन डोसेस लागतात. आणि 15-16 बिलियन डोसेस तयार करायची क्षमता कुठल्याही एका कंपनीत नाही. त्याच्यासाठी कमीत कमी 15-20 कंपन्या तरी लागतील तितके वॅक्सिन तयार करायला. आणि त्यावेळेला आमच्या असं लक्षात आलं की आमच्याकडे ऍडिशनल कपॅसिटी होती, कारण की आम्ही नवीन प्रोडक्टसाठी नवीन फॅसिलिटीज तयार करत होतो. त्याच्यामुळे आम्ही फक्त ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या कॅन्डिडेटकडे लक्ष न देता ह्याच्याशिवाय ऍडिशनल कॅन्डिडेट्सकडे पण आम्ही बघितलं. त्याच्यामध्ये एक नोवॅक्स म्हणून कंपनी आहे, त्यांनी केलेलं वॅक्सिन, त्यांच्याकडे एक त्यांचं पेटंटेड ऍडज्युव्हंट आहे ते वापरून केलेलं, त्यांच्याशी सुद्धा आम्ही करार केलेला आहे. आणि ते वॅक्सिन सुद्धा आम्ही आमच्याकडे बनवून ते आता फेज 3 ट्रायल मध्ये जात आहे. त्याच्याशिवाय आमच्याकडे जी आमची हेपॅटायटिस बी ची टेक्नॉलॉजी आहे ती वापरून हॅन्सिनोवेला पॉलिमार्फामध्ये एक आरबीडी टेक्नॉलॉजीचं वॅक्सिन करून, ज्याच्यामध्ये स्पाय कॅचर टेक्नॉलॉजी आहे, ते वॅक्सिन सुद्धा तयार झालेलं आहे. त्याची सुद्धा फेज 1 फेज 2 ऑस्ट्रेलियामध्ये कम्प्लीट झाली. तो डेटा आता आम्ही DCGI ला सबमिट करून आमची इथे पुन्हा फेज 3 ट्रायल आमच्या इथे तिसऱ्या कॅन्डिडेट वॅक्सिनसाठी तयार केली. या दोन्ही वॅक्सिन मध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे काही संबंध नाही, हे पुढचे जे 2 काही संबंध नाही. ऑक्सफर्ड हे वेगळं, ऑक्सफर्ड वेगळं. त्याच्याशिवाय चौथं वॅक्सिन आहे, कोडोजेनिक्स म्हणून कंपनी आहे अमेरिकेमध्ये, न्यूयॉर्कमध्ये, त्यांच्याकडनं त्यांनी तयार केलं होतं. इट्स ए लाईव्ह करोना वॅक्सिन, अटिन्युएटेड लाईव्ह करोना वॅक्सिन. ती टेक्नॉलॉजी आम्ही त्यांच्याकडनं कम्प्लीट विकत घेतली विथ वर्ल्ड वाईड राईट, आणि ते वॅक्सिन सुद्धा केलं. आणि आज ते वॅक्सिन इंग्लंडमध्ये फेज 1 ट्रायल मध्ये ऑलरेडी क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. आणि त्याच्याशिवाय 5वं म्हणजे आमच्याकडे आम्ही मिझल्स वॅक्सिन बनवतो. त्या मिझल्स वॅक्सिनच्या बॅकबोननी आम्ही अजून एक सेंट पीटर्सबर्ग युनिव्हर्सिटीच्या बरोबर करार करून त्यांच्या टेक्नॉलॉजीचं नवीन वॅक्सिन ते पण बनवतो. आमच्याकडे आज 5 कॅन्डिडेट वॅक्सिन्स आहेत. त्याच्यातलं एक कॅन्डिडेट वॅक्सिन म्हणजे ऑक्सफर्डचं, त्याला मागच्या आठवड्यामध्ये ड्रग कंट्रोलर जनरलनी परमिशन दिली, तर त्याच्यामुळे त्याचं लायसन्सिंग कम्प्लीट झालेलं आहे. आणि त्याची फेज 3 क्लिनिकल ट्रायल्स आमच्या कम्प्लीट झाल्यात, म्हणजे इंजेक्शन कम्प्लीट झाले. फक्त काही शेवटच्या लोकांचं अनालिसिस राहिलेलं आहे. तो डेटा पण आम्ही आता काही दिवसांनी त्यांना DCGI ला सबमिट करू. ही बाकीची 4 वॅक्सिन मार्केटमध्ये कधी येण्याची शक्यता आहे? अर्थात फेज 1 फेज 2 फेज 3 साधारण अंदाज काय? ते काही कम्प्लीट झाल्यानंतर नोवॅक्सचं जे वॅक्सिन आहे ते या 2021च्या 4th क्वार्टरच्या आधी ते यायला पाहिजे. पण त्याची फेज 3 ट्रायल बाहेर ऑलरेडी सुरू आहे, म्हणजे युरोप आणि अमेरिकेमध्ये त्याची फेज 3 ट्रायल सुद्धा ऑलरेडी सुरू आहे. ही बाकीची 4 इथे इंडियात करत असल्यामुळे त्याची ब्रिजिंग स्टडी इथे करावं लागेल. तर ते त्याचा डेटा आम्ही आता यांना सबमिट केल्यानंतर DCGI ला पुढच्या 1-2 आठवड्यामध्ये त्याची क्लिनिकल ट्रायल फेज 3 ची आमची सुरू होते. आता ऑक्सफर्डचं वॅक्सिन मार्केटमध्ये यायला परमिशन मिळालेली, ते मार्केटमध्ये येईल, म्हणजे आलंच आहे थोडक्यात. त्याचे आता सर्वसामान्यांना ही शंका आहे, किती डोस घ्यावी लागतील त्याचे, त्या वॅक्सिनचे? नाही, आतापर्यंत हे जितके पण वॅक्सिन मी सांगितले, आता जगामध्ये जर पाहिलं आजच्या घटकेला फायझरचं वॅक्सिन, मॉडर्नाचं वॅक्सिन,
हे युरोप आणि अमेरिकेमध्ये लायसन्स झालेलं आहे. स्पुटनिक व्हॅक्सिन रशियात व्हॅक्सिन लायसन्स झालेलं आहे. त्याच्यानंतर सिनोवॅक कंपनीचं व्हॅक्सिन हे चायनामध्ये लायसन्स झालेलं आहे. आणि ऑक्सफर्ड म्हणजे ह्याचं ॲस्ट्राझेनिकाचं व्हॅक्सिन आणि भारत बायोचं व्हॅक्सिन हे भारतामध्ये लायसन्स झालेलं आहे. या सगळ्या व्हॅक्सिनचे कमीत कमी 2 डोसेस द्यावे लागतात. फक्त फरक एक आहे, काही व्हॅक्सिन 28 दिवसांनी दुसरा डोस द्यावा लागतो, काही व्हॅक्सिनचा 21 दिवसांनी दुसरा डोस द्यावा लागतो. पण सगळ्या ज्या क्लिनिकल ट्रायल झालेल्या आहेत या सगळ्या 6-7 व्हॅक्सिनच्या याच्यामध्ये 2 डोसेस प्रत्येकाला घ्यावे लागतात. म्हणजे आज जर डे 0 पकडला तर त्याच्यानंतर 28 दिवसांनी 4 आठवड्यांनी दुसरा डोस घ्यायचा. त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला जी परमिशन मिळाली आहे आणि आमचं जे क्लिनिकल ट्रायल झालेलं आहे त्याच्याप्रमाणे ते 4 ते 6 आठवडे ह्या काळामध्ये तुम्ही ते केव्हाही घेऊ शकता दुसरा डोस. आणि ॲस्ट्राझेनिकाने जे क्लिनिकल ट्रायल्स केलेलं आहे ग्लोबली, साऊथ आफ्रिका, ब्राझील आणि युरोप आणि अमेरिकेमध्ये, त्याच्यामध्ये त्यांनी 4 आठवडे ते 12 आठवड्यांचा काळ दिलेला आहे सेकंड डोससाठी. आणि त्यांचं असं लक्षात आलं की जितका तुम्ही वेळ वाढवाल, 6 आठवड्याच्या ऐवजी 8 आठवडे कराल, 10 आठवडे कराल, तर तुमचा जो अँटीबॉडी टायटर आहे तो थोडासा वाढतो. या लसीची अंदाजे किंमत काय असेल साधारण ग्राहकाला भारतामध्ये? सिरम मध्ये म्हणजे याची जी किंमत आहे, गावी म्हणून एक संस्था आहे, ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सिन अँड इम्युनायझेशन, आणि त्यांनी एक WHO आणि सेपी म्हणून दुसरी संस्था आहे त्यांच्याबरोबर एक कोव्हॅक्स फॅसिलिटी तयार केलेली आहे. ही कोव्हॅक्स फॅसिलिटी इंटरनॅशनल फॅसिलिटी आहे आणि बहुतेक देश त्या कोव्हॅक्स फॅसिलिटीचे मेंबर झालेले आहेत. त्याचा उद्देश हा होता की कोव्हॅक्स फॅसिलिटीमध्ये गावी विल पे, गावीने ऑलरेडी $8.5 बिलियन त्याच्यासाठी कलेक्ट केलेले आहेत आणि गावी विल बाय द व्हॅक्सिन फ्रॉम डिफरंट मॅन्युफॅक्चरर्स आणि नंतर ते गावी इलिजिबल कंट्रीज आणि जे मेंबर झालेले आहेत त्या लोकांना ते व्हॅक्सिन इक्विटेबली डिस्ट्रीब्यूट करेल. हा गावी बरोबरचा आमचा कॉन्ट्रॅक्ट आहे तो ॲस्ट्राझेनिका आणि नोव्हॅक या 2 व्हॅक्सिन बरोबर आहे. 100 मिलियन डोसेस आम्हाला त्यांना द्यायचे आहेत आणि ते कॉन्ट्रॅक्ट इज फॉर सप्लाईंग ईच डोज ॲट $3 पर डोज. हा गावी बरोबरचा कॉन्ट्रॅक्ट आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला जो आम्ही आता सप्लाय केलेला आहे आणि त्यांच्याशी जे बोलणं झालेलं आहे त्याच्याप्रमाणे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला सेम व्हॅक्सिन विल बी सप्लाईंग ॲट $200 अ डोज. म्हणजे आज ते ₹240 ऐवजी हे ₹200 गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला मिळेल. आणि प्रायव्हेट मार्केटमध्ये ज्या वेळेला आम्ही जाऊ, जेव्हा गव्हर्नमेंटची परमिशन मिळेल त्यावेळेला त्याची किंमत $1000 पर डोज राहील प्रायव्हेट मार्केटमध्ये. आता लोक म्हणतील की तुम्ही सरकारला 200 देता आणि तुम्ही इथे प्रायव्हेटमध्ये 1000 देता, पण त्याचे 2-3 वेगळे कारण आहेत की गव्हर्नमेंटमध्ये जे आपण देतो ते मल्टी डोज व्हायल मध्ये जातं, त्याच्यामध्ये 10 डोज आहेत आणि प्रायव्हेट मार्केटमध्ये जातं तेव्हा सिंगल डोज मध्ये जातं. म्हणजे प्रायव्हेट मार्केटमध्ये जर तुम्हाला 1 लाख डोस द्यायचे असतील तर तुम्हाला गव्हर्नमेंटला द्यायला फक्त 10,000 डोस केले, 10,000 व्हायल्स केल्या त्या सफिशियंट आहेत. तर 10,000 व्हायल मध्ये 1 लाख डोसेस तयार होतात. पण हे 1 लाख डोस करायचे असेल तर तुम्हाला जी यंत्रणा म्हणजे व्हॅक्सिन तयार करण्याची आहे, ती फिलिंग करण्याची आहे, सिलिंग करण्याची आहे, लेबलिंगची आहे, ही 10 टाइम्स जास्ती वापरावी लागते. त्याच्यामुळे त्या प्रत्येक डोजवर जो फिक्स कॉस्ट आहे ती फार जास्ती येते. हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग म्हणजे जेव्हा प्रायव्हेट मार्केटमध्ये देतो तेव्हा सरकारी नियमाप्रमाणे तुम्हाला स्टॉकिस्टला 10% त्याला कमिशन द्यावं लागतं. त्याच्यानंतर केमिस्ट जो असतो तो 20% कमिशन घेतो. होलसेलर असतो तो अजून 4 ते 5% कमिशन घेतो. त्याच्यामुळे ते 35-40% त्या किमतीचं हे नुसतं यांचं जे कमिशन्स आहेत होलसेलर आणि केमिस्ट त्यांच्याकडेच निघून. हे व्हॅक्सिन घेताना काही सूचना आपल्या व्हॅक्सिन घेणारे लोक आहेत त्यांच्यासाठी आहेत का, जे लोक व्हॅक्सिन घेतील?
नाही, सूचना अशा आहेत, म्हणजे दोन तीन गोष्टी सांगाव्याशा वाटतील त्याच्यामध्ये, की व्हॅक्सिन हे काय म्हणते त्याला, एक प्रकारचं खनिज आहे किंवा हे प्रोटीन आहे आणि फॉरेन प्रोटीन आहे. त्याच्यामुळे कुठलेही व्हॅक्सिन घेतलं आणि तुमच्या शरीरामध्ये जर ते टोचलं तर तुमचं शरीर त्या फॉरेन प्रोटीनला रिॲक्ट करतं आणि तुम्हाला काहीतरी त्याची रिॲक्शन येते. आणि ही रिॲक्शन आल्यामुळे लोकांना असं वाटतं की मला त्या व्हॅक्सिनची रिॲक्शन आलेली आहे. पण तुमच्या स्वतःच्या अनुभवामध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये असे बरेचसे लोक असतील की ज्यांना जन्मताच किंवा नंतर काही वेळाने त्यांच्या आयुष्यात काही काळ गेल्यानंतर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या ॲलर्जीज डेव्हलप होतात. काही लोकांना शेंगदाण्याची ॲलर्जी असते, काही लोकांना फंगसची ॲलर्जी असते, काही लोकांना अंड्याची ॲलर्जी असते, काही लोकांना बाकीच्या काही फॉरेन प्रोटीन्सची ॲलर्जी असते, क्रस्टेशियन्सची असते, म्हणजे आपले झिंगे, खेकडे, त्या प्रकारचे जे सी मधून येणाऱ्या हे आहेत, जीव आहेत, ते खाल्लं तर त्याची सुद्धा लोकांना ॲलर्जी येते. त्याप्रमाणे या फॉरेन प्रोटीनची ॲलर्जी काही लोकांना येऊ शकते, पण हे पर्सेंटेज हे फार कमी आहे. म्हणजे अगदी लाखामध्ये 3 किंवा 4 लोकांना ही येण्याची शक्यता आहे. पण ही आली तर इमिजिएटली त्याच्यावर ॲड्रिनलिन किंवा डेक्सोमेथॅसोन वगैरे असे इंजेक्शन तयार ठेवतात. नॉर्मली पद्धत अशी आहे की इंजेक्शन दिल्यानंतर डॉक्टर लोक तुम्हाला एक 15-20 मिनिटं त्यांच्याकडे डिस्पेन्सरीमध्येच बसायला सांगतात, सो दॅट तुम्हाला जर काही ऍक्शन येणार असेल प्रोटीनची तर ती इमिजिएटली त्या काळात येते आणि ते तुमची काळजी घेऊ शकतात. दुसरा प्रकार असा आहे की हे इंजेक्शन देताना आपण हे इंजेक्शन आणि नीडल वापरतो, म्हणजे सिरिंज आणि नीडल वापरतो. ज्या वेळेला नीडल वापरतो ही नीडल टोचल्या जाते तुमच्या शरीरामध्ये आणि नीडल टोचली की त्याचं जे दुःख आहे हे 100% होतं. बऱ्याच वेळेला ज्या वेळेला ते स्पिरिट लावतात किंवा दुसरं डिसइन्फेक्टंट लावतात आणि ज्या वेळेला तुम्ही पुन्हा इंजेक्शन देता त्याच्यावरनं ते सम अमाऊंट ऑफ स्पिरिट जर ते कम्प्लीट ड्राय झालं नसेल किंवा डिसइन्फेक्टंट कम्प्लीट वाईप आउट झालं नसेल तर ते सुद्धा तुमच्या शरीरात प्रवेश करू शकतं इंजेक्शन त्या निडलच्या द्वारे आणि त्याच्यामुळे सुद्धा काही लोकांना रिॲक्शन येते. त्यावेळेला हात दुखला किंवा थोडासा हात इंजेक्शन दिलेले प्रकार होऊ शकतात. की एखादी जर पॅरासिटामॉलची टॅबलेट घेतली त्यावेळेला इंजेक्शन घेतल्यानंतर हे जे तुम्हाला लोकल साईडचं जे दुखणं आहे ते कमी होऊ शकतं आणि त्याच्यामुळे त्रास होत नाही. काही लोकांना बारीक आजार पण येऊ शकतो मायनर इन्फेक्शन झाल्यामुळे, कारण की इंजेक्शन देण्याची जी प्रक्रिया आहे ही बाहेर ओपन ऍटमॉस्फिअर मध्ये होते. तुम्ही ज्या वेळेला व्हायल घेता त्या व्हायलवर तुम्ही ऍटमॉस्फिअर मध्ये इथे ठेवले तिथे हजारो लाखो जंतू आहेत तुमच्या समोर, ते त्याच्यावर बसतात आणि तुम्ही ज्या वेळेला नीडल टोचता त्यावेळेला काही जंतू त्या याच्यामध्ये कोरोनाची 4 व्हॅक्सिन रिसर्च अँड डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहेत आपण सांगितलं. मलेरियाच्या व्हॅक्सिनसाठी आपलं कोलॅबोरेशन. आता रिसर्च स्टेजमध्ये सिरमची कुठली व्हॅक्सिन्स आहेत R&D स्टेजमध्ये? भरपूर आहेत. अगदी म्हणजे फायनल स्टेजला येण्याचं व्हॅक्सिन म्हणजे पेंटाव्हॅलंट मेनिंजायटिस व्हॅक्सिन. पेंटाव्हॅलंट मेनिंजायटिस व्हॅक्सिन म्हणजे मेनिंजायटिस व्हॅक्सिन जगामध्ये, म्हणजे आम्ही 2011 साली आमचं एक व्हॅक्सिन लॉन्च केलं मेनिंजायटिस ए, सॉरी 2010 मध्ये. तर हे व्हॅक्सिन फक्त मेनिंजायटिसचा जो एक प्रकार आहे ज्याला मेनिंजायटिस ए म्हणतात, ऍज ए काय म्हणतात त्याला टिपिकल बॅक्टेरिया, त्याच्या अगेन्स्ट ते व्हॅक्सिन होतं. आणि सबसाहरण आफ्रिकेमध्ये दर 4 वर्षांनी लाट यायची आणि दरवर्षी सुद्धा हजारो लाखो बाळ किंवा 2 वर्ष ते 29 वर्ष ह्या वयोगटातले जे लोक आहेत त्यांना होत होता. आज परिस्थिती अशी आहे की ज्या लोकांना व्हॅक्सिन दिलं आणि जवळपास 390 मिलियन लोकांना ते व्हॅक्सिन दिलेलं आहे आणि त्या 26 देशांमध्ये हा रोग व्हॅक्सिनेटेड पॉप्युलेशन मध्ये व्हॅनिश झालेला आहे. तर याच्या आधी व्हॅक्सिन होते का? होते. त्याच्या आधी पॉलिसॅकराइड व्हॅक्सिन होतं आणि ते क्वाड्रिव्हॅलंट व्हॅक्सिन होतं. पण
क्वाड्राव्हॅलंट व्हॅक्सिन पॉलिसॅक्राइड जे आहे ते फक्त जास्ती वयाच्या लोकांमध्ये इफेक्टिव्ह आहे, पण ते सुद्धा एका थोड्या काळासाठीच इफेक्टिव्ह आहे. एक 8 महिने ते वर्षभर मॅक्झिमम त्याचा प्रतिकार क्षमता राहते, त्याच्यानंतर ती निघून जाते. पण एक कॉन्ज्युगेट व्हॅक्सिन दिलं तर त्याची प्रतिकार क्षमता ही आताच्या आमच्या स्टडी प्रमाणे कमीत कमी 10 वर्ष तरी ती दिसते. 2010 साली ज्या लोकांना ते इंजेक्शन दिलं त्या लोकांमध्ये अजूनही प्रतिकार क्षमता जशीच्या तशी दिसून येते आहे. तर आफ्रिकन लोकांचं म्हणणं असं होतं की आमच्याकडे आता मेनिंजायटिस ए गेला, पण दुसरे मेनिंजायटिस आहेत, त्याच्यामध्ये मेनिंजायटिस सी आहे, मेनिंजायटिस वाय आहे, एक्स आहे आणि झेड आहे. तुम्ही जर त्याच्या अगेन्स्ट पण व्हॅक्सिन करून दिला आम्हाला तर बरं होईल. सो ते व्हॅक्सिन आमचं कम्प्लीट झालेलं आहे. त्याला पेंटाव्हॅलंट मेनिंजायटिस व्हॅक्सिन म्हणतात. आणि ते दिल्यानंतर आणि घेतल्यानंतर आफ्रिकेमध्ये जो मेनिंजायटिसचा प्रकार आहे तो पूर्णपणे नाहीसा होण्याची शक्यता आहे. ते व्हॅक्सिन सगळ्यात पुढे आहे. त्याच्यानंतर आमचं HPV व्हॅक्सिन आहे, ह्युमन पॅपिलोमा व्हॅक्सिन. ते आम्ही एक 4 व्हॅलंट आणि 9 व्हॅलंट हे दोन्ही व्हॅक्सिन तयार केलेले आहेत. 4 व्हॅलंट व्हॅक्सिन ऑलरेडी फेज 3 मध्ये आहे आणि ह्या वर्षाच्या अखेरीपर्यंत त्याचे क्लिनिकल ट्रायल्स कम्प्लीट होऊन 2022 मध्ये कमीत थर्ड क्वार्टर मध्ये WHO प्री क्वालिफिकेशन मिळून ते आम्ही लॉन्च करू अशी आम्हाला खात्री आहे. त्याच्याशिवाय आम्ही असेल्युलर पर्टुसिस वापरून DPT व्हॅक्सिन किंवा पेंटाव्हॅलंट व्हॅक्सिन पण तयार केलेलं आहे. या पेंटाव्हॅलंट व्हॅक्सिन मध्ये इनॅक्टिव्हेटेड पोलिओ टाकून हेक्झाव्हॅलंट व्हॅक्सिन तयार केलेलं आहे. ते व्हॅक्सिन सुद्धा क्लिनिकल ट्रायल मध्ये आहे सध्या. त्याच्याशिवाय येलो फिवर व्हॅक्सिन, डेंगी व्हॅक्सिन हे सुद्धा आमचे क्लिनिकल ट्रायल्स मध्ये. बरीच मोठी लिस्ट आहे. आता एक शेवटचा प्रश्न असा की उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये व्हायरल इन्सेफेलिटिस मेंदू ज्वर आपण जो म्हणतो त्यानं बरेच 100 मुली गेली, 50 मुली गेली असं बऱ्याच वेळा बातम्या येतात. तर अशा परिस्थितीमध्ये अशा ठिकाणी दुरुस्ती करण्यासाठी काय व्हॅक्सिनच्या स्वरूपात काय करता येईल? याच्यासाठी ऑलरेडी काय म्हणता येईल त्याला, आपल्याकडे बायोलॉजिकल कंपनीने ते व्हॅक्सिन बनवलेलं आहे. सध्या आपण त्याच्यासाठी व्हॅक्सिन चायनामधून विकत आणतो आणि बिहार किंवा आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा त्याचा प्रादुर्भाव दिसतो आपल्याला या मेंदू ज्वराचा. त्याच्यासाठी ते व्हॅक्सिन केलेलं आहे आणि त्याची जी डिमांड आहे दरवर्षीची ही फार लिमिटेड आहे. ही सगळ्या आपल्या भारतभर पसरलेला नाही आहे, तो काही ठराविक ठिकाणीच दिसतो. आणि जेव्हापासून गेले एक 7-8 वर्षापासून याचं व्हॅक्सिनेशन सुरू केलेलं आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने, तेव्हापासून तुम्हाला याचा जास्ती प्रादुर्भाव झालेला दिसत नाही. त्याच्यामुळे त्याची जी डिमांड आहे त्या पर्टिक्युलर व्हॅक्सिनची ही लिमिटेड आहे आणि त्याच्यासाठी ऑलरेडी व्हॅक्सिन मॅन्युफॅक्चरर्स आहे, बायोलॉजिकली पण ते व्हॅक्सिन तयार केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये सध्या तरी न जाण्याचा विचार आहे. ठीक आहे. डॉक्टर जाधव, आपण व्हॅक्सिन संबंधी इन जनरल सिरमची ग्रोथ, आपली वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन याच्या संबंधी खूप चांगली माहिती आमच्या श्रोत्यांना दिलेली आहे. आपल्या इतका बहुमूल्य वेळ असतानाही आपण आमच्यासाठी एक तास स्पेअर केला, ह्याच्याबद्दल मी व्यक्तिशः आपला आभारी आहे. आणि यानंतरही अशाच प्रकारच्या गोष्टीसाठी आपण पुढे एकमेकांशी संपर्क ठेवू एवढं मी सांगतो आणि आपली मुलाखत संपवतो. धन्यवाद. थँक्यू.